आता आम्ही चोळप्पा महाराज आहेत ना त्यांच्या घरी आले आणि स्वामींना इथे बसायचे. थांबा राहुल एक मिनिट हा. स्वामी इथे बसायचे. तर आता आपण आलेलो आहे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात. हे किती छान आहे. वाव, तू सुंदर आहे. दोनशे ते 320. नमस्कार मंडळी, मी अक्षता मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आम्ही फायनली अक्कलकोटला आलेलो. स्वामींची अपॉइंटमेंट मिळालेली आहे आणि खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. माझ्या मागे स्वामींचं समाधी मठ आहे आणि आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. तर चला आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि आज तुम्हाला काय काय बघायला मिळतंय ते बघूया. हे आहे स्वामींचं समाधी मठ. तुम्ही बघू शकता सगळ्यांचं अगदी सुंदर दर्शन झालेलं आहे. हाय मुकू, हाय मिम्मी. आणि इथे सगळेजण प्रसादी घेत आहेत. हे खाल्लं ना आपण आता दिवसभर. काही कसं आहे जातं? सॉरी, हे खलबत्ता आहे ना? हां, खलबत्ता कसं आहे? 900 ला. आणि हे जात 400चं आहे. 500. हे 500चं आहे का? फिरतं का? आता आम्ही चोळप्पा महाराज आहेत ना त्यांच्या घरी आले आणि स्वामींना इथे बसायचे. थांबा राहुल एक मिनिट हा. स्वामी इथे बसायचे. बरं, मी बॅक फ्रंट कॅमेरा इथे बसायचे. आणि कोणतं किचन आहे म्हणालीस? हे इथे किचन आहे. चोळप्पा महाराज किचन. हे औदुंबराचं झाड आहे का? झाड आहे. अच्छा, तिथे बसायचं नाही का खाली? अच्छा. आपल्या राईटला जायचं. हे चोळप्पा महाराज आहेत ना त्यांचं घर आहे, चोळप्पा निवास करून. ओके, चला आपण आता बघू. हे बघू. चला. आणि बघ खाली बघ, दगड आहे बाबू. प्रसाद घे. एक मिनिट मामा, तुला पण खायचं? ब्रह्मांड नायकम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मठ हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धास्थान मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये वास्तव्यास असताना अनेक वेळा या वटवृक्षाखाली बसून भक्तांना उपदेश केला, कृपा दिली आणि अनेक लीलांचा अनुभव भक्तांना दिला. हा वटवृक्ष आजही स्वामी समर्थांच्या उपस्थितीचे सजीव प्रतीक मानला जातो. हजारो भक्त येथे येऊन दर्शन, नामस्मरण, ध्यान व प्रार्थना करतात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतात. वटवृक्ष परिसरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका, प्रतिमा व पूजास्थान असून येथे दररोज भक्तांची मोठी गर्दी, विशेषतः गुरुवार, पौर्णिमा आणि दत्त जयंती या दिवशी येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. असे मानले जाते की मनापासून केलेली प्रार्थना व नामस्मरण येथे नक्की फळ देते आणि स्वामी समर्थांच्या भक्तांच्या संकटांचे निवारण करतात. या दीर्घ वास्तव्याचा मुख्य ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ समाधी मठ, जे मूळच स्वामी समर्थांचे प्रमुख शिष्य चोळप्पा महाराजांच्या घरात होते. येथे स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली आणि आज हे स्थान भक्तांसाठी धर्म, श्रद्धा, आध्यात्मिक अनुभूतीचे अत्यंत पवित्र केंद्र आहे. हे मठ वटवृक्ष मंदिर म्हणूनही ओळखले जाते, कारण मठाच्या परिसरात एक मोठं वडाचं झाड आहे, ज्याखाली स्वामी समर्थ महाराज बसे आणि भक्तांना उपदेश देत.
चोळप्पा महाराजांचे घर हे आजच्या काळात समाधीस्थळ आणि श्रद्धास्थान म्हणून विकसित झाले आहे, जिथे भक्त दर्शन, पूजा, नामस्मरण, अभिषेक आणि भक्ती कार्यक्रम साजरे करतात. या समाधी मठात स्वामी समर्थच्या आत्मलिंग, पादुका, फोटो आणि वास्तव्याशी संबंधित वस्तू आणि समाधीची पवित्र जागा दर्शनासाठी उपलब्ध आहे. श्री स्वामी समर्थ भक्त येथे येऊन समाधी दर्शन, मंत्र, जप, ध्यान, आरती मध्ये सहभागी होतात आणि स्वतःच्या जीवनात शांती व आध्यात्मिक नीतीचा अनुभव घेतात. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणत असत, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आजही लाखो भक्तांना धैर्य आणि आत्मविश्वास देतात. स्वामी समर्थांची लीला, कृपा आणि चमत्कार हे भक्तांच्या अनुभवातून आजही जिवंत आहेत. अक्कलकोट, वटवृक्ष, समाधी मठ, चोळप्पा महाराजांचे घर ही सर्व ठिकाणे स्वामींच्या महिमेची साक्ष देतात. स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नाहीत, ते भक्तांचे रक्षण करते, मार्गदर्शक आणि कृपावंत गुरु आहेत. तर आता आम्ही वटवृक्ष मठाच्या इथे जाऊन आलो आणि तिथे आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि मुकुला असा छान टॉय घेतलेला. मुकू टॉय दाखव. काय घेतलं पूजा मावने? पाती घेतली आणि मी प्रसादी घेतलेली आहे. चला हात पकडा. मला मूर्ती घ्यायची होती स्वामींची, पण तशी मला हवी होती तशी नव्हती. खूप सुंदर सुंदर मूर्ती होती. थांब ना सोनू, मी बोलते ना. हां, खूप सुंदर सुंदर मूर्ती होती, पण जशी मला हवी होती ना तशी नाही मिळाली. मला छोटीच हवी होती आणि जास्ती मोठी नको हवी होती. आणि ज्या आवडत होत्या त्या खूप मोठ्या मोठ्या होत्या, सो मग नाही घेतलं. रच्चूसाठी तारक मंत्र मशीन घेतले, माझ्यासाठी तारक मंत्र मशीन घेतले आणि राजवीर विवांसाठी चला गाडी तिकडे. आणि जीतसाठी धागा घेतला गळ्यात हातातला. ओके, चला आता आम्ही आमच्या गाडीजवळ आलेलो आहोत आणि आता नेक्स्ट काय प्लॅन आहे तुम्हाला पुढे कंटिन्यू कळेल. सो स्टे ट्यून. संपूर्ण व्लॉग बघा. सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की येणारा सगळ्या व्हिडिओ ह्या खूप एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे. हॅलो, तर आता मी इथे म्युझियम आहे ते बघायला आलो आहे आणि म्युझियमचं नाव आहे आर्मरी म्युझियम करून. आणि सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत आहे. श्रीमंत फतेसिंह महाल करून त्याचं नाव आहे. ठीक आहे, आर्मरी म्युझियम करून ह्या म्युझियमचं नाव आहे. तर चला लेट्स एक्सप्लोर द म्युझियम. हॅलो, तर आम्ही म्युझियम एक्सप्लोर केलं आणि व्हिडिओ काढता नाही आला कारण की अलाउड नव्हतं आणि आपण असं अलाउड नाही आणि व्हिडिओ काढणं चुकीचं होतं. पण खूप सुंदर म्युझियम आहे हे. खूप इतिहासातल्या खूप गोष्टी आहेत इथे. तर तुम्ही जर अक्कलकोटला गेलात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि अक्कलकोटमध्येच आहे, आर्मरी महाल करून आहे. फतेसिंह राजा आहेत ना, त्यांचा तो महाल आहे. तर तुम्ही जा, नक्की एक्सप्लोर करा. आणि आता आम्ही आलो आहे जेवायला, सो जेवणार आणि त्याच्यानंतर पुढचा प्लॅन तुम्हाला समजेल. तर आता आपण आलेलो आहे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात आणि खूप छान वातावरण आहे इथलं. ओके, इथे चप्पल काढायचं स्टँड आहे. इथे पण तेच आहे सेम. मागे मुक्ताला कॅच केलं. इतकी भटकते ही, हे अक्षरशः हैराण करून सोडलंय फक्त ह्या मुलीने. बघ कशी तिचा कसा हात सोडते बघा, इथे ना अशी एक गाडी आहे, ही दिसते. आईची ना कंबर खूप दुखते आहे, पाय पण खूप दुखत आहेत. तर ती जाऊन विचारायला लागली की किती रुपये सांगा मला इथून या गाडीतूनच सोडा करून. तर ते म्हणाले ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठीच आहे. विचाराचा इतका मूड ऑफ झाला आहे. खूप छान वातावरण आहे आणि प्रसन्न वाटतं इथे. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज हे महान योगी, सिद्ध पुरुष आणि भगवान शंकराचे उपासक होते. त्यांनी आपल्या कठोर तपश्चर्येने व शिवसाधनेने आत्मसिद्धी प्राप्त केली. त्यांच्या कृपेमुळे अनेक भक्तांना आध्यात्मिक शांती, मानसिक स्थैर्य आणि जीवनातील अडचणींवर मार्गदर्शन मिळते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. मंदिरात शिवलिंग, महाराजांची समाधी व पूजास्थान असून येथे दररोज अभिषेक, आरती आणि नामस्मरण केले जाते. विशेषतः महाशिवरात्री, सोमवार, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. असे मानले जाते की मनपूर्वक केलेली शिवभक्ती व प्रार्थना येथे नक्की फळ देते आणि शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या भक्तांच्या संकटावर कृपादृष्टी ठेवतात. हे मंदिर केवळ दर्शनाचे स्थान नसून शिवभक्ती, योग साधना आणि आत्मिक शांतीचा संगम आहे.
ओम नमः शिवाय या मंत्रजपाने येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सकारात्मक ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. हॅलो, तर आज डे 3 आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत पुण्यात. आज नाही, काल रात्रीच आम्ही पुण्यात आलो. रात्री 3 वाजता आम्ही चेक इन केलेलं आहे आणि आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत 11:30 आणि आता आम्ही चेकआउट करतो आहे. पहिला नाश्ता करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग कुठे जायचं, पुण्यात काय फिरायचं, 2-3 आहेत ऑप्शन्स की दगडूशेठ हलवाईचा गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर प्रतिबालाजी समथिंग आहे ते करायचं आहे. मी तर काही या दोघांपैकी एकही एक्सप्लोअर केलेलं नाही आहे किंवा गेलेली नाही आहे, सो माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुण्याची ओळख म्हणून प्रसिद्ध असलेली तुळशीबाग ही शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली एक अत्यंत गजबजलेली पारंपरिक आणि ऐतिहासिक बाजारपेठ आहे. तुळशीबाग म्हणजे खरेदी, संस्कृती आणि पुणेरी परंपरेचा सुंदर संगम. तुळशीबाग परिसरात तुम्हाला कपडे, साड्या, दागिने, बांगड्या, पूजेचे साहित्य, घरगुती वस्तू, सौंदर्य प्रसाधने, भेटवस्तू, खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. इथे कमी किमतीत उत्तम दर्जाचा माल मिळतो. म्हणूनच पुणेकरांसह बाहेर गावचे लोकही खास तुळशीबागेला भेट देतात. लग्नसराई, सण उत्सव, हरतालिका, दिवाळी, गुढीपाडवा, मंगळागौर अशा प्रत्येक खास प्रसंगी तुळशीबागेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईनचे कपडे आणि ॲक्सेसरीज इथे सहज मिळतात. तुळशीबाग परिसरात प्रसिद्ध तुळशीबाग राम मंदिर असून त्यामुळे या भागाला धार्मिक महत्त्वही लाभले आहे. खरेदीसोबतच अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. खरेदी दरम्यान मिसळ, वडापाव, भेळ, मिठाई अशा पुणेरी चवीचा आनंद घेता येतो, ज्यामुळे तुळशीबागेला भेट देणे हा एक पूर्ण अनुभव ठरतो. सकाळी लवकर वेळेत किंवा संध्याकाळी बाजार अधिक गजबजलेला असतो. थोडी घासाघीस म्हणजेच बार्गेनिंग केली तर उत्तम सौदेही मिळतात. ओके, तर फायनली आमचा स्टॉप होता जोगेश्वरी मिसळ आणि तिथे आम्ही भरपूर पोटभर मिसळ खाल्लेली आहे आणि टेस्ट सुपर्ब आहे. सो जोगेश्वरी मिसळची कुठेही आउटलेट असेल तिथे तुम्ही नक्की जाऊन ट्राय करा, कारण की स्पायसी म्हणा किंवा क्वालिटी म्हणा खूप छान आहे, उत्तम आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, Vivan. Happy birthday to you, Vivan. Happy birthday to Vivan. Happy birthday to you. Happy birthday to birthday आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. ओके, चला. सो थँक्यू सो मच राहुल गव्हाणकर अँड पूजा गव्हाणकर फॉर दिस ट्रिप आणि देवदर्शन घडून आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अक्षदा अँड मयूर या चॅनल कडून तुमचा खूप खूप आभार व्यक्त करते. हॅलो, सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही आणि तुम्ही आमचा पसारा बघू शकता. आम्ही जाताना मोजून 7 ते 8 बॅगा घेऊन आलो असू आणि येताना 15-16 बॅगा घेऊन आलो आहेत. आणि आता आमच्या विवांचा बर्थडे विवानचा बर्थडे कट करणार आम्ही आणि विवानचा केक गावाला बुजणार. विवानचा केक दिसणार आहे. हा हाय झाडा. कॅमेरा पुस ना, किती घाण कॅमेरा तुझा. हे चल आता नवीन काय ग वाढे. ठीक आहे, चला. हे चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विवान, हॅपी बर्थडे टू यू. मला कळत नाही, ऐक ना. हॅपी बर्थडे टू ये काय असतं.
अरे त्याला बरोबर तुझा बड्डे होता बिचारा रे. ते चिप्स उचलला बस झालं तिचं. बापरे आम्हाला घ्यायचं म्हणून वर जायला लागलं मला. इव्हन किती years झालास तू? 7 years चा? My God. आजपासून विवान गुड बॉय होणार आहे. बापरे पप्पांना बिलकुल त्रास देणार नाही. बापरे हो. अशक्य शक्य करतील शाणा स्वामी. मुलगा मुलासारखा वागणार आहे. खूप शाणा मुलगा होणार आहे. क्या बात आहे. हट्टीपणा करणार नाही. एवढं सगळं वाट लागली त्यापर्यंत पाठ करायला पाहिजे. नाही तो म्हणत त्याच्या बर्थडेला काय करू तेवढंच राहतं मला 6 वर्षाचा. असं झालं तर पप्पा त्याला 45 ओके, तर अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओचा एंड करतोय आणि खूप छान आमचा हा प्रवास झालेला आहे. त्याच्यानंतर देवदर्शन झालेलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्लॉग माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अक्षदा अँड मयूर या चॅनलवर असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.